नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, आज काय करणार आहे आपण? आज आम्ही बनवणार आहे अंडा. पहिली गोष्ट, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आहे कुकिंग व्हिडिओ. तर आपण आज काय बनवतोय? अंडा घोटाळा. याचा हा खूप मस्त बनवतो अंडा माझ्या घोटाळा. हातचा अंडा घोटाळा. सो बघूया. आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचेच मसाले आणि जे काही असतं ते आम्ही आमचंच टाकतो. तर मग जसं काय होतं, जे काय होतं ते चांगलं होतं, तिला पण आवडतं, मला पण आवडतं. तर बघूया आता कसं होत आहे. तर आपण तयारी करूया. चला. अंडा घोटाळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बॉइल्ड एग्स. आम्ही ते 4 अंडे ऑलरेडी बॉईल करून घेतलेत. त्यानंतर नेक्स्ट आहे 3 कांदे घेतले छोट्या साईजचे, त्याच्यानंतर 1 टोमॅटो आणि 4 हिरव्या मिरच्या. सर मी कापते, पटापट कापून घेते. दे ना. मी काय करू मग? तू काही करू नकोस, तू इथे बस आणि माझ्याशी गप्पा मार. एक पटापट कांदा कापून घेतो. सो कसा होता आजचा तुझा दिवस? ठीक होता, चांगला होता, हेक्टिक होता असं वाटतं मला. तू काय आता बऱ्यापैकी तुझी इंजेक्शनची भीती गेली ना? गेली आहे, आता काही भीती नाही मला. पहिल्यांदा जेव्हा हिने इंजेक्शन घेतलं होतं B12चं, आई डोळे गेले खूप. तर हिने जेव्हा पहिल्यांदा ते B12चं इंजेक्शन घेतलेलं, तर तेव्हा ते टेस्ट म्हणून इथे देतात, पहिले हातात देतात, स्किनमध्ये देतात. B12चं इंजेक्शन घेतलं, डायरेक्ट मला गरगरतंय. एवढी ऍक्टिंग गरजच होतं तुला. तू लिटरली झोपली होती त्या हॉस्पिटलमध्ये. मला झोपू दे. ती म्हणत होती माझ्याकडे दुसरे पेशंट आहेत मॅडम, कधी उठताय? आणि त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल तर तिची भीती काय होती की इंजेक्शन दिलंय तर तिला भीती याची होती की ते इंजेक्शन जिथून दिलंय तिथून ते रिटर्न. चांगलंच तेच आहे ना. तर तिने असं कधी हे नाही केलंय गोष्टी, म्हणून तिला त्या गोष्टीचा खूप जास्त असं भीती वाटते. कसं रडतंय ग बाई 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 बाई, कसं रडतंय माझं बाळ. म्हटलं ना खूप तिखट आहे हा कांदा. तर आपल्या सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून झालेल्या आहेत. कांदा, टोमॅटो आणि मिरच्या. कोथिंबीर निवडून देते. तो डोळे धुवून यायच्या आत माझं एवढं सगळं कापून झालंय. बाय द वे, गुड बॉय. मग विषय आहे का आपला? आता 1 मिनिट बाजूला देतेस का? आणि अजून काय? कोथिंबीर कट करून दे. आणि ते झालं की मग फक्त मला अंडे खिसून दे. ऍक्च्युली काय होतं की आम्ही आहे ना एक कधी आपण ब्लड टेस्ट केलेली ग? आपण दिवाळीत जनरल चेकअप आपण केला पाहिजे. तर तेव्हा काय 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 कमी होती? आय थिंक D3 कमी होती, B12 डिफिशियन्सी होती दोघांना पण. प्रत्येकाने दर 6 महिन्यात ब्लड टेस्ट केली पाहिजे. हेल्थ चेकअप करत राहा रेग्युलरली. तर आपण आता थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं. थोडंसं आहे का ते? हे किती कमी आहे रे. हे जास्त आहे का बघा. एवढं कमी, याच्यामध्ये तर काहीच होत नाही. तुझ्यासाठी कमी टाकले मी. बऱ्यापैकी झालंय गरम. सगळ्यात पहिले मिरच्या. या गेल्या मिरच्या. घे, मला या दे एका प्लेटमध्ये फक्त सोलून दे. शिलून ते काय म्हणतात, किसून दे. किसणी मला वाटतं बाहेरच आहे का ग? मला एक प्लेट देतोस का? कशात ठेव? वरती बसून कर ना. तुम्हाला अंड्याचा वास येतोय म्हणून तुम्ही म्याव म्याव करताय का? अंडे तर खात नाहीत. हा ना, अंडे दिले की खात नाहीत. एवढे आमचे मांजर माजुरडे आहेत. माजुरडे नको बोलू रे माझ्या पिल्लांना. याला माझंच म्हणतात. नाही, अंडे दिले खात नाहीत. चिकन पाहिजे, मासे पाहिजेत, कॅट फूड पाहिजे, सुरमई पाहिजे, मांसवाले मासे पाहिजे. एवढे नखरे करू नये बाळा. मिळतंय तर का नाही करणार. कांदा टाकूत आपण. पिसायचं कशाने? ते कुठे गेलं? बाहेर. मला दिसतच नाहीये तू काय करतोय. कांदा टाकला बाकी काही नाही केलं मी.
अंडा असं नॉर्मल अंडा पण टाकतो का, जसं बुर्जीत करतो तसं एक, तर नाही टाकत म्हणजे त्याच्यात अंडा टाकतो का? नाही डायरेक्ट हेच नाही, फक्त डायरेक्ट boiled हेच egg. डायरेक्ट हेच. राजेश्री आणि मला दोघांना पण जास्त तिखट आवडत नाही. किती गोड खाऊ शकतो. दुपारी तर तिला डिसअपॉइंटमेंट झालेली का, तर बाबा आम्ही मम्मीकडे जात होतो, काल पुरणपोळ्या खाल्ल्या, तर आज परत मम्मीकडे काहीतरी काम होतं आमचं, तर जात होतो, पाहिलं तर घराला बाहेरनं लॉक मम्मीच आणि नव्हती. चेहऱ्यावर डिसअपॉइंटमेंट. पुरणपोळी खायला मिळाली असेल तेवढीच. यात आपण टाकूया थोडंसं मीठ चवीनुसार. वाव, हे व्हिडिओमध्ये एवढ्या वेळा पाहिलंय ना, चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. आज मी स्वतः पण बोलतोय, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि मला एकतर ना जे असे कुकिंगचे व्हिडिओज बनवतात ना, त्यांचं मला हेच कळत नाही की चांगलं झालंय की वाईट झालंय, हे कोण कसं डिसाईड कळणार? करणार. आपलं आपण पण आता बनवतोय. आम्ही पण आता बनवतोय, तुम्हाला कसं कळणार की बाबा हे चांगलं झालंय की वाईट झालंय? जसं आपण काय कसं रिॲक्शन देतो त्याच्यावरच असेल. मी तर खाऊन किती घाललं, छानच म्हणेल. पण तरी मला असं वाटतं की आपण अंदाजे रेसिपीमध्ये काय काय टाकतोय याच्यावरनं तर कळतच असेल की हा याची टेस्ट कशी लागू शकते किंवा हे कसं लागत असेल. हे बघ, असा अंदाज तर असेल. आता स्वयंपाक आपण दोघं पण बनवतो. तर मग आपल्याला माहिती आहे की जर का एवढी लाल मिरची टाकली तर ते खूप तिखट होतं. लोक एवढी एवढी टाकतात वाटी वाटीवर व्हिडिओ. काश्मीरी मिरची, आपली जी मिरची पावडर आहे ती वेगळी आहे. आमच्याकडे जी मिरची पावडर ती काश्मीरी नाही आहे, ती कुठली तरी वेगळी आहे आणि खूप खूप अति तिखट आहे. कारण की मी तरी आजपर्यंत जेवढे युट्यूबवरनं व्हिडिओज पाहिलेत आणि कुकिंगचे व्हिडिओज पाहिले आणि ती रेसिपी घरी ट्राय करायची पाहिली, तर मी कधीच त्यांनी सांगितलं की 1 वाटी हे टाका, 2 वाट्यात ते टाका, मी कधीच त्यांचं फॉलो करत नाही. त्यांनी 1 म्हटलं तर मी अर्धी टाकेल, त्यांनी 2 सांगितलं तर 1 टाकेल. प्रत्येकाच्या चवीनुसार. हा, चवीनुसार जसं मीठ टाकतो तसं बाकीचं पण चवीनुसारच टाकलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये आपण आता हे टाकणार काय, जिंजर गार्लिक पेस्ट. ते बोलण्या, ठीक आहे थांब, ते बोलण्याच्या नादात मी विसरून गेलो. गॉड ब्लेस यू. मी हात धुवून आले. आता काय टाकलं ते सांग. टोमॅटो टाकला, टोमॅटो. अरे सवय नाही ना. आता हा माझ्या बायकोने मस्तपैकी काय म्हणतात अंडा किसून दिले, बॉइल्ड एग्स. हे सगळ्यात शेवटी टाकायचं आपल्याला, लगेच ते टाकायचं. उकडलेल्या अंड्यांचा किस. उकडलेल्या अंड्यांचा किस. आता कांद्याने बऱ्यापैकी पाणी सोडलंय. आपण याच्यामध्ये आता आपले मसाले टाकू. हे हळद आहे. तू जेव्हा पण हळद फक्त टाकशील हळदच टाकली. तर काळी मिरी टाकणं मस्त आहे. काळी मिरी टाकणार, घेतली ना. मला माहिती थोडीशीच नाही खरं आहे की नाही, पण हिने मला सांगितले की हळद पचवायला ना, अब्झॉर्ब व्हायला बॉडीमध्ये, हळद ऍब्झॉर्ब व्हायला बॉडीमध्ये काळी मिरी टाकली पाहिजे त्याच्यावर. तर मग आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा पण हळद टाकतो, प्रत्येक भाजीमध्ये हळद टाकायची लागते. आता जिरा, ही धनिया पावडर, जिरा पूड, ही धनिया पूड आहे. धने पूड खूप कमी टाकते, जास्त टाक. अजून तेवढंच टाकू जेवढं टाकलंय. 2 चमचे हे आणि हे 2 चमचे आता 1 टाकलंय मी. हा, तर मग काय म्हणतात ना, काळी मिरीने चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब होते हळद बॉडीत. खरं आहे, युट्यूबवर बघितलंय मी. तर तिने बघितलंय म्हणून मग मी त्याच्यावर विश्वास ठेवून रोज टाकतो. मी मसाले टाकलेले. मसाला आम्हाला आमच्या मित्रांनी दिलाय. मला माहिती नाही हा मसाला कसा आहे, माझे तर एवढेच मसाल्यांमध्ये असतात, पण त्यांनी दिलं तर आम्हाला ट्राय करायचं आहे की हे कसा. शुभांगीज मल्टीपर्पज मसाला, आजीचा स्पर्श, घरची चव आजीच्या प्रेमासारखी. तुम्हाला पण हवा असेल ना तर मग कमेंट करून सांगा आम्हाला. आता खूप लाल आहे. पाणी टाकायचं ना यात. थोडं थांब, मसाला हे होते. याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं म्हणजे किती टाक, मी सांगतो थांब. बदल मला टाकायची इच्छा होती. का पण उगाच. आता याला अजून आपल्याला स्मॅश करायचं आहे. काय? अच्छा, हा मी विसरले. नाही पण गरज नाही वाटत मला, हे स्मॅश होणारच नाही आता. ठीक आहे, चला आज शॉर्टकट घेऊया. भूक लागली तुला? आणि थोडंसं तरी गरम होऊ द्यायला पाहिजे. टाक ना, मला भूक लागली. ठीक आहे, टाक सगळं टाक. आता अंडा किसलेलं
सगळं टाकून द्यायचं. आणि अजून टाकायला हवं होतं असं वाटतंय. टाकूया. आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीर सनी साईड अपसाठी आपण जपून ठेवूया. ऑलिव्ह ऑइल आणि ब्रश. आता करूया टेस्ट. टू नो की काय कमी आहे, काय जास्त आहे, काय बेटर करू शकतो यात. ते थोडंसं पाणी टाकूया त्यात. ऑलमोस्ट आपलं अंडा घोटाळा झालेला आहे. थोडे मसाले कमी पडले होते, पण आता आय होप बेटर झाला असेल. खूप दिवसांनी केलं, मला कळतच नाही की काय राहिलंय काय अजून. मला नाही आठवत, मी तर रेसिपीज अशा विसरून जाते. अरे आपण एक मेन इन्ग्रेडियंट नाही टाकलाय. काय? पावभाजी मसाला. अच्छा हां. बस खूप नको. तो पावभाजीचं का? हो. आय थिंक आता चांगलं झालंय. मला कलर बघून वाटतंय आता मस्त झालंय. परफेक्ट. खाऊन बघ आता. हे झालंय अंडा घोटाळा. हे आलं आमचं सनी साईड अप. बेस्ट पार्ट. खाऊन बघूयात कसं झालंय. हे खाऊन बघ. मस्त झालंय. मस्त आहे. पावभाजी पावभाजी मसालाच. मेन इन्ग्रेडियंट या अंडा घोटाळ्याचा आहे म्हणजे पावभाजी मसाला, जो आम्ही विसरलो होतो. पावभाजी मसालाच इम्पॉर्टंट होता. तरीच म्हटलं एवढं हे का लागतंय, काहीतरी फिकं का लागतंय, काहीतरी कमी पडलंय. खूप मस्त लागतं ते. मस्त. आता आम्ही हे खाऊन घेतो. तुम्ही पण जर का अंडा घोटाळा बनवणार असेल तर आमची रेसिपी फॉलो करू नका. तुम्ही युट्यूबवर दुसरी रेसिपी बघा आणि मग करा. असं नाही की आमचं चांगलं नाही झालं, पण अर्ध्या गोष्टी आम्ही विसरलो. पण छान झालेलं आहे. आणि प्रेझेंटेशन पण आम्ही खूप छान केलेलं आहे. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. प्रेझेंटेशनसाठी 10 पैकी 10. तर मग आम्ही हे संपवतो आता, खातो. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय. अरे काय पाहिजे बाबा तुला? झालं ना एकदा इंट्रोडक्शन तुझ्या व्हिडिओ मध्ये, बस झालं. घोटाळा. नमस्कार. नमस्कार. I want turmeric on every body.